Welcome students, good morning. Welcome in the video number 4, chapter number 4, construction of triangle, math paper 2nd of class 9th. मागच्या व्हिडिओ नंबर 3 मध्ये आपण construction of triangle if it's a base angle and the difference between the two sides are given, then how to construct the triangle we can see in video number 3. तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोण रचना केली होती. त्रिकोणाचा पायालगतचा एक कोन आणि उरलेल्या दोन बाजूतील फरक दिला असता त्रिकोण रचना कशी करायची हे आपण व्हिडिओ नंबर 3 मध्ये पाहिलं होतं. आता व्हिडिओ 4 मध्ये आपल्याला कन्स्ट्रक्शन नंबर 3 घ्यायचं आहे. याच्यामध्ये काय करायचं आहे, टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल इफ इट्स अ perimeter, base and the angle which include the base are given. म्हणजे त्रिकोण रचना करायचं आहे. त्रिकोणाचा पायालगतचे दोन कोन दिले जातील आणि त्या त्रिकोणाची परिमिती दिली जाईल, तेव्हा आपल्याला त्रिकोण रचना करायची आहे. आता ही रचना कशी करायची ते पाहूत आपण. आता हे पहिलं एक्झाम्पल दिलं आहे, कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल ABC such that AB plus BC plus CA is equal to 11.3 centimeter, angle B is equal to 70 degree, angle C is equal to 60 degree. तर या ठिकाणी त्रिकोण ABC ची रचना करायचं आहे. आता AB plus BC plus CA म्हणजे काय, हे AB plus BC plus CA means the perimeter of the triangle. The sum of all three sides of the triangle is known as a perimeter. तर त्रिकोणाची परिमिती आपल्याला दिलेली आहे 11.3 सेंटीमीटर आणि पायालगतचे दोन कोन B 70 अंश दिलेला आहे आणि कोन C हा 60 अंश दिलेला आहे. आता ही रचना कशी करायचं आहे, तर सुरुवातीला काय करायचं, आपल्याला साधं जनरल रफ फिगर काढून घ्यायची. 11.3 सेंटीमीटरचा रेषाखंड काढून घ्यायचा आहे. ड्रॉ सेगमेंट ऑफ लेंथ 11.3 सेंटीमीटर या पद्धतीनं. आता त्रिकोणाचं नाव ABC आहे. ABC असल्यामुळे याला सोडून कोणतेही दोन नाव याला द्यायचं. ABC सोडून कुठलेही देऊ शकताय. मी तर घेतोय P आणि हा घेतोय Q. आता सुरुवातीला कोन P आणि कोन Qचं माप काढायचं आहे. तर कोन Pचं माप Bच्या निम्म असतं. शॉर्टमध्ये सांगतोय, अँगल P इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ अँगल P इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ अँगल B. पहिला कोन घ्यायचा आहे, इज इक्वल टू 1/2 इंटू 70 डिग्री इज इक्वल टू 35 डिग्री. तर कोन Pचं माप निघणार आहे 35. आता हे कसं येतं ते परत सांगतोय. अँगल Q आता पलीकडचा घेऊ. मेजर ऑफ अँगल Q इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ अँगल, आता Qला कोणता घ्यायचा, C. अँगल C इज इक्वल टू 1/2 इंटू 60 डिग्री इज इक्वल टू 30 डिग्री. तर सुरुवातीला हे दोन कोन काढून घ्यायचे, P आणि Q या दोन दिलेल्या कोनावरनं. काढल्यानंतर इथं Pचं काय करायचं, 35 अंशाचा कोन काढून घ्यायचा या ठिकाणी 35 डिग्री आणि Qच्या ठिकाणी 30 अंशाचा काढून घ्यायचा आहे या पद्धतीनं. हे 30 अंशाचा. एवढं केल्यानंतर ज्या ठिकाणी द टू रेज आर इंटरसेक्ट इच अदर, ज्या ठिकाणी हे दोन्हीही किरण छेदतात त्या छेदन बिंदूला नाव द्यायचं. त्रिकोणाचं उरलं कोणतं, ए, तर ए नाव द्यायचं. हे दिल्यानंतर PA सेगमेंट PA आणि सेगमेंट AQचा लंबदुभाजक काढून घ्यायचा. आता लंबदुभाजक या पद्धतीमध्ये मिळेल, या टाईपमध्ये. आता इथं हा लंबदुभाजक मिळाल्यानंतर आता हा जो बिंदू आहे, इथं जिथे हा लंबदुभाजक छेदतोय Pला या नाव द्यायचं B आणि हे जोडून घ्यायचं या ठिकाणी AB. तर B बिंदू हा P आणि A पासून समान अंतरावर आहे म्हणून ही कोन दाखवायची. आता या ठिकाणी या Bचं माप किती असेल, तर अँगल ABQ म्हणजे हा कोन, तर या ट्रायंगलचा एक्सटेरियर अँगल आहे आणि ट्रायंगल
PBE हा जो ट्रायंगल आहे तो आयसोसेलस आहे, कारण ही बाजू सारखी आहे, आयसोसेलस आहे. इन आयसोसेलस ट्रायंगल द बेस अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. तर एकरूप बाजू समोरील कोण हे एकरूप असतात. मग या दोन बाजू समोरील हा कोण आणि हा कोण एकरूप असतो आणि हा एक्सटेरियर अँगल आहे. तर रिमोट अँगल एक्सटेरियर अँगल थेरमनुसार या कोणाचं माप या दोन कोणाच्या अँगल ABQ इज इक्वल टू अँगल APB प्लस अँगल PAB असेल रिमोट इंटेरियर अँगल टेस्टनुसार. बाह्य कोणाचं माप हे दूरस्थ अंतर कोणाच्या मापाच्या बेरजे एवढं असतं. म्हणून हे 35 आहे तर हे 35 म्हणजे 35 प्लस 35 इज इक्वल टू 70 डिग्री. तर हा येतो आपल्याला 70 डिग्री. सिमिलरली बाजू AQचा लंबदुभाजक काढून घ्यायचा. हा लंबदुभाजक काढून घेतला, ही सारखी खूण दाखवायचं. ज्या ठिकाणी हा लंबदुभाजक Pला छेदतो त्याला नाव द्यायचं PQला छेदतो त्याला नाव द्यायचं C आणि AC जोडून घ्यायचा. आता हा ट्रायंगल ACQ हा आयसोसेलस ट्रायंगल आहे. हा 30 असेल तर हा 30 असेल आणि हा जो अँगल आहे ACB तर हा एक्सटेरियर अँगल होतो या ट्रायंगलचा. तर या एक्सटेरियरचं माप या दोन कोणाच्या मापाच्या बेरजे एवढं असतं 30 आणि 30 म्हणून हा 60. तर या पद्धतीने आपल्याला त्रिकोण त्रिकोण ABCची रचना करता येते. कच्ची फिगर काढायची शॉर्टमध्ये एवढं लिहिलं तरीही चालेल. म्हणून सुरुवातीला आपल्याला वी हॅव टू फर्स्ट ड्रॉ द सेगमेंट PQ ऑफ लेंथ 11.3 सेंटीमीटर. हा नाव दिलं या ठिकाणी P, ह्याला दिलं Q, लेंथ लिहिली 11.3 सेंटीमीटर. प्रोटेक्टर घ्यायचा. टेक द प्रोटेक्टर, पुट द सेंटर ऑफ द प्रोटेक्टर ॲट पॉईंट P वर ठेवायचं. उजव्या साईडला Q बिंदू आहे, किती काढले आपण 35, म्हणजे 0, 10, 20, 30 आणि हे 35. मार्क पॉईंट ॲट 35 डिग्री. टेक आउट द प्रोटेक्टर अँड ड्रॉ अ रे सच दॅट द रे पासेस थ्रू द मार्क्ड पॉईंट अँड अँगल P. खून केलेल्या बिंदूतून आणि कोण P मधून जाणारा एक किरण काढून घ्यायचा. या पद्धतीनं राईट डाऊन द मेजर 35 डिग्री. नाव अगेन टेक द प्रोटेक्टर, पुट द सेंटर ऑफ द प्रोटेक्टर ॲट पॉईंट Q वर सेंटर ठेवायचं आहे कोण मापकाचं केंद्र. आता डाव्या साईडला बिंदू शिल्लक आहे, डावीकडून 0 मोजायचं आहे. अँगल Q मेजर 30 डिग्री, 0, 10, 20 आणि हे 30. मार्क पॉईंट ॲट 30 डिग्री. 30 अंशाला काही बिंदूची खूण करा. टेक आउट द प्रोटेक्टर अँड टेक द स्केल अँड ड्रॉ अ रे सच दॅट द रे पासेस थ्रू द मार्क्ड पॉईंट अँड द अँगल Q. या पद्धतीचा एक किरण काढून घ्यायचा. शो ॲरो हेड हिअर, राईट डाऊन द मेजर 30 डिग्री. ॲट विच these two rays intersect, name this intersection point A. त्या किरणाच्या छेदन बिंदूला A नाव द्यायचं आहे. नाव टेक द कंपास घ्या. आता फर्स्ट वी हॅव टू ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट PA. तर सेगमेंट PAचा आपल्याला लंबदुभाजक काढायचा आहे. सो पुट द स्टील पॉईंट ॲट पॉईंट P. टेक द डिस्टन्स बिटवीन टू लेग्स ग्रेटर दॅन हाफ ऑफ द लेंथ PA. PAची जेवढी लेंथ आहे त्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे. कमी घ्यायचं नाही. कमी घेतला तर दोन्ही आर्क एकमेकाला छेदणार नाहीत. जास्त घ्यायचं आहे. ड्रॉ वन आर्क अबाउ द सेगमेंट PA, वन आर्क बिलो द सेगमेंट PA. Do not change the distance. Put the steel point at point EA and draw two arcs such that the two arcs intersect the first two arcs. पहिल्या दोन कंसाला छेदणारे कंस काढून घ्यायचे. Now take out the protector and take the scale and draw the perpendicular bisector of segment PA. तर रेषाखंड PA चा लंबदुभाजक काढून घ्यायचे या पद्धतीनं.
बाणाचं टोक दाखवायचं आहे, नाव नाही तिथं चालेल. या ठिकाणी परपॅन्डिक्युलर म्हणजे लंब दाखवा, दुभाजक आहे म्हणून या दोन खुणा दाखवा. ॲट विच द परपॅन्डिक्युलर बायसेक्टर इंटरसेक्ट द सेगमेंट पी ए, नेम दिस इंटरसेक्शन पॉइंट बी. याला नाव द्यायचं आहे बी. नाव टेक द स्केल अँड ड्रॉ द सेगमेंट ए बी. आणि हा सेगमेंट ए बी काढून घ्यायचं आहे. एवढं केल्यानंतर आता नाव ए बी अँड पी ए, पॉईंट बी लाईज इक्वी डिस्टन्स फ्रॉम पॉईंट ए अँड पॉईंट बी. बिंदू बी हा बिंदू ए आणि पी पासून समान अंतरावर आहे लंब दुभाजकाच्या थेरमनुसार. म्हणून या ठिकाणी दोन खुणा दाखवायचे आहेत. आणि या ठिकाणी हा एक्सटेरियर अँगल आहे, ह्याच्या दुप्पट असतो. मग 35च्या दुप्पट 70, हे 70 अंश लिहायचं आहे. Now again take the compass. Now we have to draw the perpendicular bisector of segment AQ. AQ चा लंब दुभाजक काढायचा आहे. So put the steel point at point Q. Take the distance between the two legs greater than half of the length AQ. AQ ची जेवढी लेंथ आहे त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या. Draw one arc above the segment AQ, one arc below the segment AQ. Do not change the distance. Put the steel point at point A. अंतर बदलू न देता स्टील पॉइंट ए वर ठेवायचा आहे. आणि ड्रॉ टू आर्क्स सच दॅट द आर्क इंटरसेक्ट फर्स्ट टू आर्क्स. पहिल्या दोन कंसाला छेदणारे कंस काढून घ्यायचे. देन टेक द स्केल अँड ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट ए क्यू. आणि रेषाखंड ए क्यूचा लंब दुभाजक काढून घ्यायचं आहे. शो हिअर राईट अँगल बायसेक्टर म्हणून ही खूण दाखवायचे. ॲट विच द परपॅन्डिक्युलर बायसेक्टर इंटरसेक्ट सेगमेंट पी क्यू, नेम दिस पॉइंट सी. ज्या ठिकाणी हा लंब दुभाजक पी क्यूला छेदतो त्या छेदनबिंदूला द्यायचा आहे सी. अँड ड्रॉ द सेगमेंट ए सी. आणि रेषाखंड ए सी काढून घ्यायचं आहे. नाव पॉईंट सी लाईज इक्वी डिस्टन्स फ्रॉम द पॉईंट ए अँड क्यू. बिंदू सी हा बिंदू ए आणि बिंदू क्यू पासून समान अंतरावर आहे. म्हणून या ठिकाणी ही खूण दाखवायची, समान खूण दाखवायची. नाव अँगल ए सी बी इज द एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल ए सी क्यू. तर कोन सी जो आहे तो त्रिकोण ए सी क्यूचा बाह्य कोन आहे. आणि या बाह्य कोनाचं माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोनाच्या मापाच्या बेरजे एवढं असतं, म्हणजे क्यू पेक्षा दुप्पट असतं. आता क्यू जर 60 असेल तर सी किती असणार आहे 60. सो ट्रायंगल ए बी सी इज आवर रिक्वायर्ड ट्रायंगल. तर या पद्धतीनं आपल्याला त्रिकोण परिमिती आणि पायालगतचे कोन दिले असतात. त्रिकोण रचना या पद्धतीनं करायच्या. करत असताना कच्ची आकृती काढून घ्या आणि शॉर्टमध्ये हे जे दोन बिंदू तुम्ही घेतले त्या दोन बिंदूचं माप काढून घ्यायचं आहे. एवढं केल्यानंतर चालेल. या ठिकाणी हे एक्झाम्पल संपलं. आता याच्यावर आधारित प्रॅक्टिस सेट 4.3. Practice set 4.3. Example number 1. Construct triangle PQR. Triangle PQR in which angle Q is equal to 70 degree, angle R is equal to 80 degree, and PQ plus QR plus PR is equal to 9.5 सेंटीमीटर. तर या ठिकाणी आपल्याला त्रिकोण PQR ची रचना करायची आहे.
पाया लगतचे कोण अँगल क्यू आणि अँगल आरचं माप दिलं आहे. अँगल क्यूचं दिलं आहे 70 अंश आणि आरचं दिलं आहे 80 अंश. आणि पी क्यू प्लस क्यू आर प्लस पी आर मीन्स पिरिमीटर. तेव्हा त्रिकोणाच्या तिन्ही बाजूच्या लांबीची बेरीज म्हणजे त्याची परिमिती असते. म्हणून हे तीन बाजूची बेरीज 9.5 आहे, म्हणजे परिमिती दिलेली आहे आपल्याला 9.5 सेंटीमीटर. आता त्रिकोण रचना करायचं आहे. सुरुवातीला काय करायचं, 9.5 सेंटीमीटरचा रेषाखंड काढून घ्यायचा. याला त्रिकोण पी क्यू आर आहे. दुसरे कोणतेही नाव देऊ शकताय तुम्ही. अंत्यबिंदूला ए आणि बी घेतोय आणि ह्याची लेंथ आहे 9.5 सेंटीमीटर. आता अँगल ए, मेजर ऑफ अँगल ए काढू. ती ए इज इक्वल टू 1/2 अँगल क्यू इज इक्वल टू 1/2 इंटू 70 डिग्री इज इक्वल टू 35 डिग्री. आता अँगल बी काढून घ्यायचा. अँगल बी इज इक्वल टू 1/2 अँगल आर इज इक्वल टू 1/2 इंटू 80 डिग्री इज इक्वल टू 40 डिग्री. एवढं काम करून घ्यायचं सुरुवातीला दिलेल्या माहितीवरनं. आता अँगल ए 35 अंशाचा आहे, म्हणजे या ठिकाणी 35 अंशाचा असा एक किरण, 35 अंशावर एक किरण काढून घ्यायचं आहे इन दिस वे. हे 35 डिग्री. आणि अँगल बी आहे 40, म्हणून 40चा एक काढून घ्यायचा. हा 40. ज्या ठिकाणी दोन्हीही रेष छेदतात त्याला नाव द्यायचं पी. आणि याचा लंबदुभाज्य काढूं घ्यायचं आहे. हा लंबदुभाज्य या पद्धतीत येईल. इथं छेदलेला नाव द्यायचं आहे क्यू. याचा लंबदुभाज्य काढून घ्यायचं आहे पी बीचा. जिथं छेदेल त्याला नाव द्यायचं आहे आर. आणि हे पी क्यू आणि पी आर या पद्धतीमध्ये काढायचा आहे. हा क्यू 70 असेल आणि हा 80 अंश असेल. या पद्धतीमध्ये आपला ट्रायंगल मिळणार आहे. तर सुरुवातीला फर्स्ट ड्रॉ द सेगमेंट मेजरिंग लेंथ 9.5 सेंटीमीटर. 9.5 सेंटीमीटरचा रेषाखंड काढून घ्यायचा आहे. जेवढी परिमिती दिली तेवढा रेषाखंड खाली काढून घ्यायचा. याला नाव देतो ए एन पॉईंटला, याला बी. राईट डाऊन द मेजर 9.5 सेंटीमीटर. एवढं केल्यानंतर अँगल ए किती काढला आहे आपण 35 डिग्री. टेक द प्रोटेक्टर, पुट द सेंटर ऑफ द प्रोटेक्टर ॲट पॉईंट एवर ठेवायचं आहे सेंटर प्रोटेक्टरचं. उजव्या साईडला बी बिंदू शिल्लक आहे, उजव्या साईडनं मोजायचं आहे. 0, 10, 20, 30 आणि हे 35. मार्क पॉईंट ॲट 35 डिग्री. नंतर पट्टी घ्यायची. टेक द स्केल अँड ड्रॉ अ रे such that the ray passes through the marked point and the angle A. या पद्धतीने किरण काढून घ्यायचं आहे. राईट डाऊन द मेजर 35 डिग्री 35 अंश तिथं लिहायचं आहे याच्या ठिकाणी. नाव टेक द प्रोटेक्टर, पुट द सेंटर ऑफ द प्रोटेक्टर ॲट पॉईंट बी. बीवर ठेवायचं आहे. या पद्धतीने बीवर ठेवा. बीचं माप काढलं आहे आपण 40 डिग्री. आता बीच्या डाव्या साईडला ए बिंदू शिल्लक आहे, म्हणून डावीकडून मोजायचं आहे. 0, 10, 20, 30, 40. मार्क पॉईंट ॲट 40 डिग्री. एका बिंदूची खूण करा 40 अंशाला. टेक आउट द प्रोटेक्टर. नाव टेक द स्केल अँड ड्रॉ अ रे सच दॅट द रे पासेस थ्रू द मार्कड पॉईंट अँड द पॉईंट बी. या पद्धतीनं किरण काढून घ्यायचं आहे. शो हिअर मेजर ऑफ द अँगल बी 40 डिग्री. ॲट विच द टू रेज इंटरसेक्ट इच अदर नेम दिस इंटरसेक्शन पॉईंट पी. नाव एवढं केल्यानंतर आता ए पीचा लंबदुभाज्य काढून घ्यायचा आणि पी बीचा लंबदुभाज्य काढून घ्यायचा आहे. म्हणून टेक द कंपास, put the steel point at point A, take the distance between two legs greater than half of the length AP. AP जी जेवढी लेंथ आहे त्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या. ड्रॉ वन आर्क अबाव, वन आर्क बिलो. डू नॉट चेंज द डिस्टन्स, अंतर बदलू द्यायचं नाही. पुट द स्टील पॉईंट ॲट पॉईंट P and draw two arcs such that the arc intersect first two arcs. पहिल्या दोन कंसाला छेदणारे कंस काढून घ्यायचं. नाव टेक द स्केल अँड ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर.
कंसाच्या छेदनबिंदूवर ठेवायची पट्टी आणि लंबदुभाजक काढून घ्यायचे या पद्धतीने. आता लंबदुभाजक आहे म्हणजे या ठिकाणी लंब दाखवायचं, दुभाजक आहे म्हणून ही सारखी कोन दाखवायची. ॲट विच द परपेंडिक्युलर बायसेक्टर इंटरसेक्ट सेगमेंट ए बी नेम दिस पॉईंट क्यू, याला नाव द्यायचं आहे क्यू. अँड ड्रॉ द सेगमेंट पी क्यू, आणि पी क्यू हा सेगमेंट काढून घ्यायचा आहे. आता पॉइंट क्यू लाईज ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर, दॅट मीन्स पॉइंट क्यू लाईज इक्विडिस्टन्स फ्रॉम द एंड पॉइंट्स ऑफ द सेगमेंट. बिंदू क्यू हा ए पीच्या लंब दुभाजकावरील बिंदू आहे, म्हणून क्यू हा बिंदू ए आणि पी पासून समान अंतरावर असतो, म्हणून हे सारख्या खुणा दाखवायच्या. दॅट मीन्स ए पी क्यू आणि ए क्यूची लेंथ सारखी असते. आता अँगल पी क्यू बी इज द एक्सटेरियर अँगल. एक्सटेरियर असेल या त्रिकोणाचा, एक्सटेरियर असेल तर याचं माप याच्या दुप्पट असतं, 35च्या दुप्पट 70. एवढं झालं. एवढं केल्यानंतर नाव वी हॅव टू ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट पी बी. आता पी बीचा आपण लंबदुभाजक काढू. सो पुट द स्टील पॉइंट ॲट पॉइंट बी, टेक द डिस्टन्स बिटवीन टू लेग्स ग्रेटर दॅन हाफ ऑफ द लेंथ पी बी. ड्रॉ वन आर्क अबाउ द सेग पी बी, वन आर्क बिलो द सेग पी बी. डू नॉट चेंज द डिस्टन्स, पुट द स्टील पॉइंट ॲट पॉइंट पी. ड्रॉ two arcs such that the arc intersect first two arcs. Now take the scale and draw the perpendicular bisector of segment PB. हा PB चा लंब दुभाजक काढला. लंब आहे म्हणून लंबा चिन्ह दाखवायचं, दुभाजक आहे म्हणून या दोन या खुणा करायचेत. Now at which the perpendicular bisector intersect segment AB, name this intersection point R. ज्या ठिकाणी हा लंब दुभाजक AP ला दुभागतो सेगमेंट AB ला, त्या बिंदूला नाव द्यायचं आहे R. and draw the segment PR, आणि सेगमेंट PR काढून घ्यायचा. नाव पॉइंट R लाईज ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर. बिंदू R हा लंब दुभाजकावर आहे PBच्या. सो पॉइंट R लाईज इक्विडिस्टंट फ्रॉम द एंड पॉइंट्स P अँड B. P आणि B पासून समान अंतरावर आहे म्हणून याला ही कोन करायची आहे. नाउ दिस आता हा अँगल PRQ इज द एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल PRB. तर हा कोन जो आहे तो या ट्रायंगलचा बाह्य कोन आहे, तर याचं माप असतं या कोनाच्या दुप्पट म्हणून 80 डिग्री. आता हे समान, हे सारखं आहे, हे सारखं, हे सारखं, हे म्हणजे हे पूर्ण एक इथं आलं, हे इथं आलं, हे म्हणजे या ट्रायंगलची जी परिमिती आहे ती 9.5 सेंटीमीटर येते. या पद्धतीने आपल्याला रचना करता येते. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल नंबर 2. Example number 2. Construct triangle XYZ in which angle Y is equal to 58 degree, angle X is equal to 46 degree, and perimeter of triangle is 10.5 सेंटीमीटर. आता या ठिकाणी त्रिकोण XYZ ची आपल्याला रचना करायची आहे. पायालगतचा कोन Y आणि X हे दोन कोन दिलेले आहेत आणि त्याची परिमिती दिलेली आहे 10.5 सेंटीमीटर. सुरुवातीला हे 10.5 सेंटीमीटरचा एक रेषाखंड काढून घ्यायचा आहे. XYZ नाव आहे, मला मी नाव देतो A, इथं B, हिची लेंथ आहे
10.5 सेंटीमीटर. आता अँगल ए आणि अँगल बी काढून घ्यायचा. अँगल एला वाय घ्यायचं, बीला एक्स घ्यायचं आहे. अँगल ए इज इक्वल टू 1/2 अँगल वाय इज इक्वल टू 1/2 इंटू 58 डिग्री इज इक्वल टू 2 जा 1 2 2 जा 2 4 कॅरी 1 2 जा 9 29 डिग्री. Angle B is equal to 1/2 angle X is equal to 1/2 into 46 डिग्री इज इक्वल टू 23 डिग्री. तर या पद्धतीने हे माप काढून घ्यायचे ए आणि बीचे. आता ए जवळ 29 अंशाचा कोन काढून घ्यायचा आहे 29 डिग्री. बी पशी 23 अंशाचा कोन काढून घ्यायचा या पद्धतीनं 23 डिग्री. आता या ठिकाणी ज्या ठिकाणी दोन्ही किरण छेदतील त्या किरणाच्या छेदनबिंदूला एक्स वाय आणि एक्स गेला, राहिला कोणता झेड, म्हणून या ठिकाणी झेड घ्यायचं आहे. याचा लंबदुभाजक काढला ए झेडचा. ज्या ठिकाणी छेदेल त्याला नाव द्यायचं आहे वाय. हे जोडून घेतला. ह्याचं लेंथ होती 58 डिग्री. याचा लंबदुभाजक काढला वाय झेड बीचा, तर तो या ठिकाणी छेदेल त्या नाव द्यायचं एक्स आणि झेड एक्स जोडून घ्यायचा. आणि या ठिकाणी माप असेल याचं 46 डिग्री. तर या पद्धतीमध्ये ही रचना असणारी. म्हणून सुरुवातीला आपण फर्स्ट ड्रॉ द सेगमेंट ए बी लेंथ 10 सेंटीमीटर 10.5 सेंटीमीटरचा रेषाखंड काढून घेऊ सुरुवातीला. ए बी 10.5 सेंटीमीटर. आता अँगल एचं माप काढलं आपण 29 डिग्री. सो टेक द प्रोटेक्टर, पुट द सेंटर ऑफ द प्रोटेक्टर ॲट पॉईंट ए वर प्रोटेक्टर सेंटर ठेवा. उजवीकडून मोजा 0 10 20. आता 29 म्हणून पुढचे 9 रेषा घेतल्या. हे 29 डिग्री. हा किरण काढून ड्रॉ द रे. हा किरण काढून घ्या. हे 29 डिग्री. आता परत प्रोटेक्टर घ्या. पुट द सेंटर ऑफ द प्रोटेक्टर ॲट पॉईंट बी. या पद्धतीने ठेवा. डाव्या साईडनं मोजायचं आहे. बीचं माप आहे 23. 0 10 20 आणि 23 डिग्री. पुढच्या 3 रेषा घ्यायच्या आहेत, म्हणून हे या ठिकाणी येईल पुढच्या 3 रेषेवर. टेक आउट द प्रोटेक्टर आणि ड्रॉ अ रे. किरण काढून घ्या. माप आपल्या बीचं 23 अंश. एवढं केल्यानंतर ॲट विच द 2 आर्क रेज इंटरसेक्ट इच अदर नेम दिस इंटरसेक्शन पॉइंट झेड. हा झेड दिला. आता ए झेडचा लंबदुभाजक काढूत आणि बी झेडचा लंबदुभाजक काढू. सो टेक द कंपॉस घ्या. पुट द सेंटर स्टील पॉईंट ॲट पॉईंट ए. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या. वर एक कंस काढा. खालच्या साईडला एक कंस काढून घ्या. अंतर बदलू न देता झेड पॉईंट झेडवर ठेवा. पहिल्या कंसाला छेदणारा दुसऱ्याला छेदणारा कंस काढा. पट्टी घ्या आणि ए झेडचा सेगमेंट ए झेडचा लंबदुभाजक काढून घेऊत. हा काढून घेतला लंबदुभाजक. इथं काटकोन दाखवा, सिंगल रेष दाखवा. आता ॲट विच द परपेंडिक्युलर बायसेक्टर इंटरसेक्ट सेगमेंट ए बी नेम दिस इंटरसेक्शन पॉइंट वाय and draw the segment YZ.
आणि हे वाय झेड काढून घ्या. आता या ठिकाणी पाहिलं तर झेड हा बिंदू जो आहे लंब दुभाजकावरील बिंदू आहे. सो द पॉइंट लाईज ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर लाईज इक्वी डिस्टन्स फ्रॉम द एंड पॉइंट्स ऑफ द सेगमेंट. म्हणून ए वायची लेंथ आणि वाय झेडची लेंथ सारखी असते म्हणून हे दोन कोणा दाखवत. आता हा जो अँगल आहे अँगल झेड वाय बी इज द एक्सटेरियर अँगल. हा या ट्रायंगलचा हा छोट्या ट्रायंगलचा एक्सटेरियर असेल तर याचं माप या कोणाच्या दुप्पट 29च्या दुप्पट येतं 58 म्हणजे 58 डिग्री. आता यानंतर आपल्याला बी झेडचा लंब दुभाजक काढायचं आहे. सो पुट द स्टील पॉइंट ॲट पॉइंट बी. Take the distance between the two legs greater than half of the length ZB and draw one arc above the segment ZB, one arc below the segment ZB. Do not change the distance. Put the steel point at point Z. Draw two arcs such that the arc intersect the first two arcs. पहिल्या दोन कंसाला छेदणारे कंस काढून घ्यायचे. Now take the scale and draw the perpendicular bisector of the segment ZB. रेषाखंड ZB चा लंबदुभाजक काढून घ्यायचे. show arrowhead, लंबदुभाजक show this sign, bisector show this sign, at which the perpendicular bisector of segment ZB intersect segment AB. Name this intersection point X. याला नाव द्यायचं आहे X. And draw the segment XZ. हा segment XZ काढून घ्यायचं आहे. काढल्यानंतर point X lies on the perpendicular bisector of the सेगमेंट XZ. X हा बिंदू ZB या सेगमेंटच्या लंब दुभाजकावरचा आहे म्हणून पॉइंट X लाईज इक्वी डिस्टन्स फ्रॉम द पॉइंट B अँड Z म्हणून हे तीन कोणा दाखवायचे. आता द अँगल ZXY इज द एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल ZXB. सो मेजर ऑफ दिस अँगल इज ट्वाइस द अँगल बीच्या दुप्पट असेल म्हणून या ठिकाणी मेजर ऑफ अँगल ZXY is 46 degree. In this way we can construct the triangles. Third example. Example number 3. Construct a triangle LMN in which angle M is equal to 60 degree, comma angle N is equal to 80 degree, and LM plus MN plus NL is equal to 11 सेंटीमीटर. आता या ठिकाणी तिसऱ्या उदाहरणामध्ये आपण त्रिकोण LMN ची रचना करायची आहे. पायालगतचे कोण दिलेत, M 60 अंशास दिला आहे, N 80 अंशास दिलेला आहे आणि तिन्ही बाजूच्या लांबीची बेरीज म्हणजेच परिमिती दिलेली आहे आपल्याला 11 सेंटीमीटर. याची कच्ची आकृती काढावी लागेल. हे 11 सेंटीमीटरचं रेषाखंड काढून घ्यायचं आहे. हे 11 सेंटीमीटर. आता LMN नाव आहे म्हणून ह्याला इथं A घेतोय, इथं B घेतोय. आता A साठी आपण M घ्यायचं, B साठी N घ्यायचं. अँगल A इज इक्वल टू 1/2 अँगल M इज इक्वल टू 1/2 इंटू एक्सटेरियर अँगल असतो निम्मा घ्यावा लागेल. आता एमचं माप दिलं 60 डिग्री. 60 डिग्री इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 30 डिग्री. अँगल बी इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ अँगल एन. आता यांचं माप दिलं 80. 1/2 इंटू 80 डिग्री इज इक्वल टू 40 डिग्री.
निम्म कारण करायचं काय, तर हे निम्म ह्याच्या दुप्पट असतो. एक्सटेरियर अँगल रिमोट इंटेरियर अँगल थेरम वापरायचं आहे. आता एवढं केल्यानंतर याच्या ठिकाणी 60 अंशाचा 30 अंशाचा कोन काढून घ्यायचा. हा 30 डिग्री हे 40 बीच्या ठिकाणी 40 काढून घ्यायचा आहे. 40 अंशचा कोन काढून घेतला. हा 40 डिग्री. आता जिथं छेदले एम आणि एन कोण खालच्या कोणाचे नाव आहेत. मी तर काय येईल यल येईल. छेदन बिंदूला यल नाव द्यायचं. याचा लंबदुभाज्य काढून घ्यायचा. तो असा येईल. ज्या ठिकाणी छेदेल बाजू ए बीला त्याला नाव द्यायचं आहे यम. या ठिकाणी यम नाव दिलं. एम जोडून घ्यायचं आहे. याचं माप दुप्पट म्हणजे हे 60 अंश असणार आहे. याचा लंबदुभाज्य काढून घ्यायचा आहे बाजू ए बीचा. आणि ज्या ठिकाणी छेदेल ए बीला त्याला नाव द्यायचं आहे एन. आणि हे एम काढून घ्यायचं आहे. ह्याच्यात दुप्पट असतो म्हणून हे 80 डिग्री येतो. तर हा मधला जो ट्रायंगल आहे तो आपल्याला रिक्वायर्ड ट्रायंगल आहे. हे विद्यार्थ्यांना लक्षात ठेवायचं आहे. आता 11 सेंटीमीटरचा रेषाखंड ए बी काढून घेऊत आपण. नेम द एंड पॉइंट्स ए बी. याचं मेजर लिहा 11 सेंटीमीटर 11 सेंटीमीटर. आता अँगल ए किती आहे 30 डिग्री. सो टेक द प्रोटेक्टर पुट द सेंटर ऑफ द प्रोटेक्टर ॲट पॉईंट एच्या ठिकाणी ठेवा. आता बी बिंदू उजवीकडे शिल्लक आहे म्हणून उजव्या साईडनं मोजायचं आहे. 0 10 20 30. मार्क पॉईंट ॲट 30 डिग्री. Take out the protector. Now take the scale and draw a ray such that the ray passes through the marked point and angle EA. या पद्धतीचा किरण काढून घ्यायचं आहे. राईट डाऊन द मेजर 30 डिग्री. Now take the protector. Put the center of the protector at point B. B वर ठेवायचं आहे. बीचं मेजर आपण काढलंय 40 डिग्री. आता उजव्या साईडला ए बिंदू शिल्लक राहतो म्हणून ए पासून चालू करायचं आहे. 0 10 20 30 40. मार्क पॉइंट ॲट 40 डिग्री. टेक आउट द प्रोटेक्टर and draw a ray such that the ray passes through the marked point and the angle B. तर या पद्धतीने किरण काढून घ्यायचं आहे. show here measure 40 degree. Now at which the two rays intersect, name this intersection point L. या intersection point ला L नाव द्यायचं आहे. Now we have to draw the perpendicular bisector of segment LA and segment LB. चे आपल्याला लंबदुभाज्य काढायचे आहेत. Put the steel point at point A. Take the distance between two legs. या पण अंतर घ्यायचं आहे. वर एक कंस काढा. खालच्या बाजूला एक कंस काढा. अंतर बदलू न देता स्टील पॉईंट एल वर ठेवा. पहिल्या 2 कंसाला छेदणारे कंस काढून घ्या. पट्टी घ्या आणि एलचा लंबदुभाज्य काढून घ्या. आता ज्या ठिकाणी हा लंबदुभाजक मग काटकोन दाखवा. एक एक कोन दाखवा. ज्या ठिकाणी हा लंबदुभाजक ए बी सेगमेंटला छेदतोय त्या छेदन बिंदूला नाव द्यायचं आहे आपल्याला एम. नाव दिल्यानंतर ड्रॉ द सेगमेंट एल एम. हा रेषाखंड काढून घ्यायचा एल एम. आता एम बिंदू हा लंबदुभाजकावरचा आहे म्हणून एम बिंदू एल आणि ए बिंदूपासून समान अंतरावर आहे. ही कोण दाखवायची. आता हा एक्सटेरियर अँगल आहे तर याचं माप याच्यात दुप्पट असतं. हे जर 30 असेल तर हा किती असेल 60. हे 60 अंश. नाव ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेग एल बी. एल बीचा लंबदुभाज्य काढून निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं. उजवीकडे एक कंस काढा. डावीकडे एक कंस काढा. अंतर बदलू न देता एल वर ठेवा. पहिल्या कंसाला दुसऱ्या कंसाला छेदणारा कंस काढून घ्यायचा आहे. नाव टेक द स्केल
and draw the perpendicular bisector of the segment LB. हा लंब दुभाजक आहे, म्हणजे लंब दाखवा, सारखी खूण दाखवा या ठिकाणी. ॲट विच द परपेंडिक्युलर बायसेक्टर इंटरसेक्ट द सेगमेंट AB, नेम दिस इंटरसेक्शन पॉइंट EN and draw the सेगमेंट LN आणि LN हा रेषाखंड काढून घ्या. नाव बिंदू N जो आहे तो लंब दुभाजकावरचा बिंदू आहे LBच्या, म्हणून N हा बिंदू B आणि बिंदू L पासून समांतरावर असेल, म्हणून यासारख्या खुणा दाखवायचं आहे. आणि हा जो अँगल आहे LNM हा एक्सटेरियर अँगल आहे, तर या 40च्या दुप्पट असतो, म्हणून इथं लिहायचं आहे 80. तर दिस अँगल LMN is our required triangle. In this way we can construct the triangles. तर या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 4.3 संपलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट घेणार आहोत, पुढचा प्रॉब्लेम सेट. तरी थँक्यू स्टुडंट्स.